भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। महायुतीकडे स्पष्ट बहुमत असतानाही काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार विजयी होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी बोलताना डॉक्टर पडोळे यांनी सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले। सत्तेत राहण्यासाठी साम दाम दंड भेद या नीतीचा वापर केला जात असून लोकशाही मूल्यांना तिलांजली दिली जात असल्याची टीका त्यांनी केली। निवडणुकीदरम्यान विरोधी उमेदवारांवर दबाव आणण्याचे प्रयत्न झाल्याचाही आरोप त्यांनी केला। दरम्यान वाढती महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी आणि विकासाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ सत्तेसाठी राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। या पार्श्वभूमीवर लोकशाही वाचवण्यासाठी मतदारांनी जागरूकपणे मतदान केल्याचा दावा करत भाजपच्या काही मतदारांनीही काँग्रेस समर्थित उमेदवाराला पाठिंबा दिल्याचेही त्यांनी सांगितले। आता नेमकं कोण निवडून येतं याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। सत्तेमध्ये राहण्याकरता भाजप सरकार काही करताय, सामदाम दंडभेद आणि एक गुंडेशाहीच्या पद्धतीनं हा इलेक्शन लढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमच्या कॅन्डिडेटलाही धमकवण्याचा आणि उचलण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या मार्फत इथं झालेला आहे आणि याच्या विरोधामध्ये आज सगळे लोक चिडले आहे। हा कुठं लोकशाही चालली? आज मूलभूत सुविधाचा अभाव आहे, महागाई वाढत आहे, पेट्रोल डिझेलचे गॅसचे जे रेट आहे ते आकाशाला भिडलेले आहे। लोकांना मूलभूत सुविधा मिळत नाही आणि हे अशा प्रकारची राजनीती करत आहे। कधी उभाट्याचा फुटतोय खासदार, कधी तृणमूलचे फोडत आहे। ते कशासाठी? फक्त सत्तेमध्ये राहण्यासाठी। डेव्हलपमेंट यांचा काही इश्यू नाही आहे। सगळं काही देश पूर्ण अदानीला विकण्याचं काम हे सरकार करत आहे। मला निश्चितच खात्री आहे का यावेळेस या गुंडेशाहीच्या विरोधामध्ये आज लोकांनी यांच्या विरोधात मतदान केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघाल पॉझिटिव्ह रिझल्ट आमच्याच बाजूने राहील। त्यांच्या गुंडेशाहीच्या विरोधामध्ये त्यांनी मतदान केलेलं आहे। लोकशाहीला वाचवण्याकरता प्रत्येक वोटर हा तत्पर आहे आणि निश्चितच त्यांनी काँग्रेस पक्षाला, आमच्या कॅन्डिडेटला वोट केलं आहे। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्य चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।